नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये मी सर्वात महत्त्वाची आणि गुड न्यूज सांगणार आहे की विद्यार्थी या ठिकाणी प्रतीक्षा करत होते आपल्या राऊंड 1 च्या रिझल्टची। राऊंड 1 च्या रिझल्टची या ठिकाणी प्रतीक्षा आपली संपलेली आहे, कारण 9:45 आपल्या जे काही महासीईटी सेल आहे या महासीईटी सेल वरती आपली राऊंड 1 ची या ठिकाणी अलॉटमेंट या ठिकाणी डिक्लेअर झाली आहे। जे काही आपले पेड काउन्सिलिंगचे ग्रुप आहेत या ग्रुपवरती मी ऑलरेडी लिंक आणि या ठिकाणी डिक्लेअर झालेला वेळ सुद्धा या ठिकाणी शेअर केला आहे। तर आपल्याला आपली जे काही अलॉटमेंट या ठिकाणी डिक्लेअर झाली आहे हे आपल्याला महासीईटी सेल या वेबसाईट वरती यायचं आहे। वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला जो काही बीई बीटेकचा कॉलम आहे या बीई बीटेकच्या कॉलम वरती यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट या ठिकाणी यायचं आहे। चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट बऱ्याच विद्यार्थ्यांना सध्या वेबसाईट वरती लोड काहीच नाहीये, तर आपली आयडी आणि या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायचं। लक्षात घ्या, या ठिकाणी जो आपला ऍप्लिकेशन आयडी आहे EN24 वाला हा आयडी आणि या ठिकाणी आपला डेट ऑफ बर्थ टाकून आपल्याला आपली अलॉटमेंट या ठिकाणी झाली आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचंय। ज्याही विद्यार्थ्याची अलॉटमेंट या ठिकाणी झाली असेल या विद्यार्थ्याच्या पूर्ण स्ट्रक्चर मध्ये आपल्याला शेवटच्या कॉलम मध्ये आपली जी अलॉटमेंट आहे ते अलॉटमेंट या ठिकाणी शो होणार आहे। म्हणजे जे काही कॉलेज अलॉटमेंट झाले आहे ते आपल्याला शो होणार आहे। यामध्ये कॉलेज नेम, कॉलेजमध्ये कोणती ब्रांच या ठिकाणी अलॉटेड झाले हे आपल्याला या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे। सध्या वेबसाईट खूप चांगली चालत आहे, त्यामुळे जेही विद्यार्थी अलॉटमेंट चेक करतात ते लवकरात लवकर या ठिकाणी चेक करू शकतात। महत्वाची गोष्ट, अलॉटमेंट तर झाली आहे, पण दरवर्षी काय असतं की अलॉटमेंटच्या बऱ्याच वेळ अगोदर एक इन्स्टिट्यूट वाईज पण लिस्ट येते की ज्या लिस्टचं आपल्याला बेनिफिट होतं कट ऑफच्या अनालिसिस साठी। तर सध्यापर्यंत आपल्याला अशी कुठलीच या ठिकाणी लिस्ट या ठिकाणी दिसत नाहीये। ज्याही वेळेस आपल्याला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटची लिस्ट येईल त्यावेळेस आपण प्रत्येक कॉलेज किंवा महाराष्ट्रातील टॉप 20 कॉलेजेसचा एकंदरीत काय कट ऑफ गेला याबद्दल सुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। कदाचित जर लिंक ओपन होत नसेल तर मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक पण आपल्याला अवेलेबल करून देणार आहे। पुढील जे प्रोसेस आहे हे पुढील प्रोसेस आपल्याला 16 तारखेपासून करायची आहे, कारण उद्याला सीईटी सेलला पूर्णतः सुट्टी आहे। उद्याच्या डेटमध्ये आपलं फ्रीज अथवा बेटरमेंट या प्रोसेस होणार नाहीत। फ्रीज आणि बेटरमेंट काय याबद्दल सुद्धा तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन मी उद्याच्या डेटमध्ये देणार आहे। ठीक आहे, सध्या आपण थांबूया। विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्याला जे काही कॉलेज लागले ते आपण कमेंट मध्ये मेन्शन करा, त्याबद्दल मी कॉलेज गुड आहे, ब्रांच गुड आहे इन डिटेल इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला देऊन टाकणार आहे। ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग।